एका रात्रीमध्ये जगभरातील 30,000 तरुणांच्या हातातील काम गेलंय आणि हे घडलंय जगातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या ओरकेल या कंपनीमध्ये। 1 एप्रिलची पहाट उजाडत असतानाच जगभरातील 30,000 कर्मचाऱ्यांच्या इनबॉक्समध्ये एक निरोप धडकला, ज्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की आजचा तुमचा दिवस या कंपनीतला शेवटचा आहे। अनेकांना सुरुवातीला वाटलं की हे कोणतरी एप्रिल फुल करण्यासाठी केलेलं कृत्य असावं, पण दुर्दैवानं ही वस्तुस्थिती होती। यात 12,000 भारतीय तरुणांच्या देखील नोकऱ्या गेल्या आहेत। ओरकेलनं कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा नोटीस पिरियड न देता इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना कामावरून कमी केलं आहे। एरवी इतर आयटी कंपन्या जेव्हा नोकर कपात करतात तेव्हा किमान काही काळाची मुदत दिली जाते, मात्र ओरकेलनं ही साधी पद्धत देखील पाळली नाही। मग अचानक एवढा मोठा निर्णय घेण्याची वेळ ओरकेलवर का आली आणि एकाच वेळी 30,000 कुटुंबांना संकटात टाकण्यामागे कंपनीचं नेमकं कोणतं गणित आहे आणि सध्या आयटी क्षेत्रामध्ये जो नोकर कपात होत आहे हे नेमकं कशामध्ये सुरू झालं आणि त्याचं मूळ कुठे आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। आज जावा लँग्वेजवर जगभरातलं कोडिंग चालतं। ती लँग्वेज देणारी ओरकेल ही कंपनी नक्की काय आहे आणि त्याचं मार्केटमधलं स्थान काय आहे हे आधी आपण नीट समजून घेऊया। 1977 मध्ये लॅरी एलिसन यांनी या कंपनीचा पाया रचला आणि आज ही कंपनी मायक्रोसॉफ्ट नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी म्हणून ओळखली जाते। प्रामुख्याने बँका आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना जो अतिशय महत्त्वाचा आणि गोपनीय डेटा असतो तो सुरक्षितपणे साठवण्यासाठी लागणारे डेटाबेस सॉफ्टवेअर तयार करण्याचं मुख्य काम ही कंपनी करते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जगभरातील मोठ्या आर्थिक व्यवहारांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी जी जबाबदारी असते ती ही कंपनी पार पाडते। सध्याच्या काळात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आणि ओरकेल आता क्लाउड म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहे, पण या शर्यतीत आधीच ठाण मांडून बसलेल्या अमेझॉन आणि गुगल सारख्या कंपन्यांना टक्कर देणं हे ओरकेलला अजून तरी जमलं नाहीये। याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या डेटा सेंटरची कमतरता। आता हे डेटा सेंटर्स उभे करणे काही साधं सोपं काम नाहीये, त्यासाठी अफाट भांडवल लागतं। यात वापरली जाणारी एक चिप खरेदी करण्यासाठी सुद्धा लाखो डॉलर्स खर्च करावे लागतात। पण आता या स्पर्धेत मागे न राहण्यासाठी ओरकेलनं कंबर कसली। कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI साठी त्यांनी जागतिक शर्यतीत स्वतःला सर्वात पुढे नेण्यासाठी या कंपनीने एक मोठी घोषणा केली। त्यांनी तब्बल 165 अब्ज डॉलरची एक मोठी अवाढव्य गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आणि ही एवढी मोठी रक्कम खर्च करून कंपनी आपले स्वतःचे डेटा सेंटर जाळे विणणार आहे, जेणेकरून भविष्यातील तंत्रज्ञानावर त्यांची आपली पकड मजबूत होईल। गुंतवणुकीच्या या मोठ्या घोषणा एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे मात्र कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर काळे ढग दाटत होते, कारण की प्रसिद्ध आर्थिक वृत्तसंस्था असणारी ब्लूमबर्गने एक खळबळजनक अहवाल प्रसिद्ध केला होता। त्यात त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते की ओरकेलने आता आपल्या कंपनीची पूर्वरचना म्हणजे रिस्ट्रक्चरिंग करणार आहे आणि या प्रक्रियेत हजारो कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता डचू देणार असल्याची शक्यता या अहवालामध्ये वर्तवण्यात आली होती। दुर्दैवानं झालंही तसंच। या रिपोर्ट नंतर बरोबर 15 ते 25 दिवसाच्या आत ओरकेलनं आपली ही कपातीची तलवार चालवली। ब्लूमबर्गनं आधीच म्हटल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांशी कोणतीही संवाद न साधता आणि कोणतीही अधिकृत मीटिंग न घेता थेट ईमेलद्वारे त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। 1 एप्रिलच्या त्या सकाळी जेव्हा कर्मचाऱ्यांना हे ईमेल मिळाले त्यानंतर काही मिनिटातच त्यांचं ऑफिस आणि लॅपटॉप अचानकपणे लॉक झाले। त्यांच्या कंपनीच्या सर्व्हरशी असलेला संपर्क देखील तुटला, VPN देखील बंद झालं आणि कामासाठी वापरलं जाणारं स्लॅक हे सुद्धा निकामी झालं। एका झटक्यात जगभरातील 30,000 लोकांची रोजीरोटी हिरावली गेली। हा आकडा कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांचा जवळपास 80% एवढा मोठा होता। यातील सर्वात वेदनादायी गोष्ट म्हणजे यातले 40% कर्मचारी हे एकट्या भारतातील आहेत। बंगलोर, पुणे, गुरुग्राम आणि हैदराबाद सारख्या शहरात आयटी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या 12,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत। कंपनीने या लोकांना काढताना पॅकेज देखील जाहीर केलंय, पण त्यासाठी काही जाचक घातल्या आहेत। यात 1 महिन्यात नोटीस पिरियडचा पगार, 2 महिन्यांचा अतिरिक्त टॉप अप पगार आणि प्रत्येक कामाच्या वर्षामागे 15 दिवसांचा पगार दिला जाणार आहे। पण ही रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना 15 दिवसाच्या आत सर्व अटी मान्य असल्याचं डिजिटल प्रमाणपत्र कंपनीला पाठवावं लागणार आहे। जर त्यांनी यावर स्वाक्षरी केली नाही तर त्यांना कोणतीही पगार मिळणार नसल्याचं देखील कंपनीने यामध्ये स्पष्ट केलंय। बघा, पूर्वी आयटी सेक्टर मधल्या नोकऱ्या म्हणजे सेटल लाईफ मानलं जायचं। मोठमोठी पगाराची पॅकेज, आलिशान ऑफिसेस, येण्या जाण्यासाठी मिळणाऱ्या गाड्या आणि महागड्या पार्ट्या यामुळे तरुणाई या क्षेत्राकडे आकर्षित झाली होती। गेल्या काही वर्षात अनेक मराठी मुलंही आपलं करिअर या क्षेत्रात घडवत होते, पण आज परिस्थिती बदलली आहे। AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे या नोकऱ्यांवर आता टांगती तलवार आली आहे। आता सॉफ्टवेअर कंपन्या कोडिंग आणि टेस्टिंगच्या कामासाठी मानवी किंवा इंजिनियर्सवर अवलंबून राहण्याऐवजी AI टूलचा वापर करण्यावर भर देत आहे, ज्याचं भीषण वास्तव आज आपल्या समोर उभं आहे।
आता या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया, तो म्हणजे ओरॅकलनं एवढा मोठा कठोर निर्णय नक्की का घेतला आणि कशासाठी घेतला. तर याचं साधं उत्तर आहे ते म्हणजे AI वर होणारा आता खर्च भरून काढणं. ओरॅकलने आपले नवीन AI डेटा सेंटर्स उभे करायचे ठरवले आहेत आणि त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी त्यांनी बिझनेस ऑलिकेशन आणि क्लाउड सर्व्हिसेस आणि हेल्थ केअर डिपार्टमेंट मधील हजारो कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड चालवली आहे. या एका कपातीमुळे कंपनीचे वर्षाला तब्बल 8 ते 10 अब्ज डॉलर्स आता वाचणार आहेत. बघा तंत्रज्ञान किती वेगानं बदलत आहे. ओरॅकल आता कोडिंगसाठी स्वतःचे ओरॅकल कोडेक्स या नावाचं AI सॉफ्टवेअर वापरत आहे. याचा अर्थ असा की ज्या कोडिंगसाठी आधी शेकडो इंजिनियर्स लागायचे ते काम आता एक AI सॉफ्टवेअर एकटं करत आहे. पूर्वी डेटाबेस मॅनेजमेंट करणं, सॉफ्टवेअर पॅचिंग करणं किंवा सिक्युरिटी अपडेट देणं या कामांसाठी हजारो तज्ञांची फौज लागायची. पण आता ओरॅकलचं सेल्फ ड्रायव्हिंग हे डेटाबेस ही सगळी कामं स्वतः करताय. इतकंच नाही तर कस्टमर सपोर्टसाठी सुद्धा यांनी एक AI तैनात केला आहे, म्हणजे ज्यामुळे तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी लागणाऱ्या इंजिनियर्सची गरजच आता उरलेली नाहीये. जो डेटा अॅनालाइज करण्यासाठी हजारो कर्मचारी रात्रदिवस राबायचे तेच काम आता AI लाखो रेकॉर्ड्स मधून अवघ्या काही सेकंदात अचूकपणे करून देत आहे. सध्या काढलेले हे 30,000 कर्मचारी प्रामुख्याने सपोर्ट आणि मॅनेजमेंट विभागातले आहेत. पण जर फक्त ट्रेलर आहे आणि येणाऱ्या काळात ओरॅकल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं देखील काम AI देऊ शकतं आणि याचा सगळ्यात मोठा फटका बसू शकतो. याआधी गुगल, Amazon आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या कंपन्यांमध्ये देखील आपण हेच पाहिलंय. धक्कादायक बाब म्हणजे हे गेलेले जॉब्स आता पुन्हा कधीच भरले जाणार नाहीयेत. कंपन्यांनी अनेक पदं कायमची मोडीत काढली आहेत आणि ती काम करताना देखील मशीन्स किंवा AIच्या स्वाधीन केली आहेत. ओरॅकलनं केलेली ही कपात केवळ एक कंपनीपुरती मर्यादित नाही तर ती एका धोक्याची घंटा आहे. तज्ञांच्या मते ही नोकर कपात फक्त IT क्षेत्रापुरती थांबणार नाही तर हळूहळू प्रत्येक क्षेत्रात AIचा शिरकाव होईल आणि तिथल्या नोकऱ्यांवर गदा येईल. अशा परिस्थितीत जर आपल्याला या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर जुन्या पद्धती सोडून AI तंत्रज्ञानासोबत स्वतःला अपडेट करणं हाच एकमेव पर्याय उरला आहे. तर मित्रांनो, ओरॅकलनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल आणि वाढते AIच्या धोक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.